नमस्कार सर्वांना. आजच्या या सादरीकरणात आपण भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि आजही न सुटलेल्या एका रहस्यमय पानावर प्रकाश टाकणार आहोत. 7 दशकांहून अधिक काळ लोटलाय, तरीही आपल्या एका महानायकाच्या शेवटाबद्दलचं गूढ आजही कायम आहे. अनेक पिढ्यांनी यावर विचार केला, शेकडो पुस्तकं लिहिली गेली, पण सत्य अजूनही धुसरच आहे. चला तर मग थेट मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं. हा प्रश्न खरंच प्रत्येकाला पडतो. 1945 ची ती दुर्घटना, तो खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता की इतिहासातील सर्वात मोठा कट? आजची आपली ही संपूर्ण चर्चा याच प्रश्नाभोवती फिरणार आहे. 18 ऑगस्ट 1945 हा तो दिवस ज्याने भारताचा सर्वात मोठा नायक आपल्यापासून हिरावून घेतला. पण ती खरोखरच अखेर होती का, की एका अशा मोठ्या योजनेचा भाग ज्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो? भाग 1, 1945चे रहस्य, तो विमान अपघात. आता आपण थेट त्या क्षणाकडे जाऊया जेव्हा एक राष्ट्रीय नायक अचानक दिसेनासा झाला. बघा, 18 ऑगस्ट 1945 हा तो दिवस. अधिकृत माहिती काय सांगते तर जपानच्या एका बॉम्बर विमानाने उड्डाण घेतलं. नेताजींचा प्रवास तायवान मार्गे मंचुरियाच्या दिशेने होणार होता. पण तायहोकू विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर काही क्षणांतच विमानाला अचानक अपघात होतो. आणि त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. घटनांचा हा वेग आणि त्यानंतरची ती भयान शांतता खूप काही सांगून जाते. सगळं कसं अचानक आणि वेगात घडलं होतं ना. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या भयंकर गोंधळात एका सर्वोच्च नेत्याचं असं अचानक बेपत्ता होणं साहजिकच अनेक शंकांना जन्म देणारं ठरलं. भाग 2, हरवलेले पुरावे आणि तपास. आता इथूनच अधिकृत कथेवरचे प्रश्नचिन्ह गडद व्हायला लागतात. आता इथं सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे हा स्पष्ट विरोधाभास. एका बाजूला सरकारी माहिती आहे जी ठामपणे सांगते की अपघातात मृत्यू झाला, पण दुसऱ्या बाजूला बघा, प्रत्यक्ष पुराव्यांचा पूर्ण अभाव आहे. नेताजींचा मृतदेह कधीच कोणाला मिळाला नाही आणि अपघाताचे कोणतेही स्पष्ट फोटो कधीच समोर आले नाहीत. विचार करा, जेव्हा एखाद्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यामागे ठोस पुरावे असतातच, अंत्यसंस्काराच्या नोंदी असतात, प्रत्यक्षदर्शींचे स्पष्ट जबाब असतात. पण इथे सगळंच अत्यंत संशयास्पद आणि धूसर होतं. एकही असा पुरावा नव्हता जो ठामपणे सांगेल की त्या विमानात खरोखरच मृत्यू झाला होता. आणि ह्याच संशयामुळे पुढे अनेक वर्षांनंतर अनेक समित्या स्थापन झाल्या. 1999 मध्ये स्थापन झालेल्या न्यायमूर्ती मुखर्जी कमिशननं या प्रकरणाचा अतिशय सखोल तपास केला. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यांनी जो निष्कर्ष काढला तो अत्यंत धक्कादायक होता. त्यांनी स्पष्ट केलं की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झालाच नव्हता. जपानमधल्या रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या अस्थींची DNA चाचणी जुळली नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तैवानच्या रुग्णालयातील तत्कालीन नोंदींमध्ये 18 ऑगस्ट रोजी असा कोणताही अपघात झाल्याचा किंवा नेताजींना तिथे आणल्याची कोणतीही नोंद आढळली नाही. म्हणजे हा अपघात शेवट नव्हता, तर एका मोठ्या रहस्याची ती फक्त सुरुवात होती. भाग 3, पर्यायी सिद्धांत, ते कुठे गेले? आता इथून खऱ्या अर्थाने आपली डिटेक्टिव्हगिरी सुरू होते. आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेमके कुठे गेले असावेत? जर तो अपघात त्यांचा शेवट नव्हता, तर मग ते गेले कुठे? एवढा मोठा माणूस अचानक कसा गायब होऊ शकतो? इथून 2 अत्यंत महत्त्वाचे सिद्धांत समोर येतात. पहिला सिद्धांत सांगतो की दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी ब्रिटिशांच्या तावडीतून वाचण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी नवीन रणनीती आखण्यासाठी नेताजी रशियाला, म्हणजेच तत्कालीन सोव्हिएत युनियनला निघून गेले असावेत. त्यावेळची भूराजकीय परिस्थिती पाहता हा दावा अनेकांना खरा वाटतो. दुसरा आणि अत्यंत चर्चित दावा असा आहे की ते भारतातच गुप्तपणे गुमनामी बाबा किंवा भगवानजी म्हणून राहिले. उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये अनेक वर्षे अज्ञातवासात राहणाऱ्या या साधूचा नेताजींशी असलेला कथित संबंध आजही लोकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण करतो. त्यांच्याकडे सापडलेल्या वस्तू, हस्ताक्षरातील साम्य आणि त्यांच्यासोबत जोडलेली गोपनीयता यामुळे हा सिद्धांत आजही चर्चेत असतो. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ज्या माणसाने ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवली होती, अशा थोर नेत्याला आपली ओळख लपून का राहावं लागलं असेल? भाग 4, स्वातंत्र्याची आग. आणि ही आग कधीच विझली नाही. आता आपण या घटनेचा संपूर्ण देशाच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला ते पाहूया. या सगळ्या रहस्याच्या आणि सिद्धांतांच्या पलीकडे एक गोष्ट मात्र निश्चित होती. ती म्हणजे या घटनेचा भारतीय जनमानसावर झालेला प्रचंड मोठा भावनिक परिणाम.
हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नेताजींच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने संपूर्ण देशाला अगदी तसंच हादरवून सोडलं होतं, जसं 1919 मध्ये जालियनवाला बागेत अडकलेल्या निष्पाप लोकांवर झालेल्या निर्घृण अत्याचाराने हादरवलं होतं. या दोन्ही घटना देशासाठी एक खूप मोठा आघात होत्या. पण लक्षात घ्या, या आघाताने देशाला खचवलं नाही, उलट स्वातंत्र्य लढ्याला एक अभूतपूर्व भावनिक आधार दिला आणि लोकांच्या मनातील ब्रिटिशांविरुद्धचा संताप अधिक तीव्र केला. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की ऐतिहासिक आघातांनी स्वातंत्र्याची चळवळ कशी गतिमान केली. ज्याप्रमाणे जालियनवाला बागेतील हत्याकांडाने भगतसिंग आणि उधमसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी टाकली, अगदी त्याचप्रमाणे नेताजींच्या बेपत्ता होण्याने स्वातंत्र्याची अशी आग पेटवली जी कधीच विझू शकली नाही. आझाद हिंद फौजेच्या सैनिकांवरील खटल्यांनी संपूर्ण देश एकवटला. लोकांच्या मनातील ती आग आता एका महाज्वाळेत बदलली होती. हा लढा इतका तीव्र होत गेला की शेवटी ब्रिटिश साम्राज्याला भारतातून काढता पाय घेणं भागच पडलं. मग शेवटी प्रश्न उरतोच, इतिहासाच्या पानांवरून हरवलेल्या या महानायकासोबत खरोखर काय घडलं असेल? हे रहस्य आजही कायम आहे, एका न सोडवलेल्या कोड्यासारखं. याबद्दल तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. सत्य शोधण्याची ही प्रक्रिया अशीच चालू राहायला हवी, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना खरा इतिहास समजू शकेल. भारताचा हा गौरवशाली आणि संघर्षमय इतिहास अगदी जवळून समजून घेण्यासाठी ही आजची चर्चा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण सादरीकरणांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करून आपल्या देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या त्या थोर शहीदांना नमन करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. जय हिंद.